पलंगावर तू झोपशील का? मी झोपेल. दोघं जण एक ठिकाणी झोपले. अजिबात नाही. त्यांना सांगितलं मी रात्री मुतून देता तुम्ही म्हणून. त्यांनी आवाज काढ कर. आले बायकर या दोघं लोकांना माझ्या घरी घेऊन आलो आणि या खोलीमध्ये झोपलेले आहेत. परंतु ही जी मुलगी आहे हिचा माझा लहानपणापासून प्रेम, एका शाळेत शिक्षण झालं आमचं, पण तिचं लग्न झालं, सासरला गेली, आमच्या प्रेमात अंतर पडली. परंतु असू द्या, योग ना योग, ते आज माझ्या घरी आले. आता हा झोपलेला आहे, जातो त्या मुलीला उठवतो आणि तिच्याशी जरा दोन गोष्टी बोलतो. चला, पण हा झोपला आहे का जागृत आहे हे अगोदर चौकशी केली पाहिजे, तेव्हा त्या मुलीला उठवलं पाहिजे. ठीक आहे. झोपलाय, जातो आणि त्या पोरीला उठवतो. अरे रंगू, उठ. इकडे. मला ओळखलं का तू? नाही. मला वाटलं झोपलं का काय? जागृत आहे. मी या गावाचा पोलीस पाटील. आपण लहानपणी शाळेत किती वेळ आहे पा कसं झोपलंय आणि जर असं झोपलेलं एखाद्या कुत्र्याने पाहिलं त्याची साधी हालत. तर मी असं म्हणतो, लहानपणापासून आपला प्रेम, तुझं लग्न झालं, सासरला गेली, प्रेमात अंतर पडली, मला ओळखलं नाही. नाही हो. अगं रंगू, तुझा माझा लहानपणापासून प्रेम होता, तो जुना झाला. जुना प्रेम आता नवा करून घ्यायचा आपल्याला. हा कोण आहे? हा माझा नवरा आहे. असा मात होत्या. आता काय करता? असा कसा नवरा केला? तुमची ओळखच मला तुम्ही सांगितली नाही पूर्ण. बरोबर आहे, पण मी असं म्हणतो रंगू, तुझ्या नवऱ्यासमोर मला एक तुमची ओळख मला सांगितली नाही. अगं मी पोलीस पाटील झालो. नाव? पूर्वी लहानपणापासून नाव तुमचं? माझं नाव काशीनाथ वाघ. नाही तो अजून आता माझ्या लक्षात आलं. मला वाटलं मला ओळखून घेतला. एकच कॉलेजमध्ये होतो आपण. शाबास. बरोबर. आणि तुमचं आणि माझं प्रेम माझ्या आईवडिलांना कळलं, म्हणून माझ्या आईवडिलांनी ताबडतोब या माणसाशी लग्न करून दिलं. हा वेळेगड माणूस आहे, रानगट्ट आहे, परंतु असू द्या. म्हणतात ना, आई वडिलांनी आता पदरात टाकून दिलं, त्याला कसं तरी गोड करावंच लागेल. बरोबर. म्हणून त्याच्याशी संसार गोड त्याला करावं अजून गोड. असू द्या. पण मी असं म्हणतो, हा तुझा नवरा आहे ना? नवरा आहे. मग तुझ्या नवऱ्यासमोर मला एक पप्पी दे. माझ्या नवऱ्यासोबत नवा करून घ्यायचा आहे. परंतु माझा नवरा माझ्यासोबत माझ्यासाठी काही बहाणा कर. बरोबर आहे. काही प्रयत्न. बाईच्या अंगात 36 नखरे असतात. त्या बाईची एक नखरा दाखवती, माझ्या नवऱ्यासमोरच तुम्हाला एक पप्पी देते. कारण मला मारता मारता तुमच्याही अंगावरती हात उचलला त्याने, त्याचा मोबदला मी तुमच्या समोरच देतो. चालेल येतो. काहीतरी बहाणा करते आणि एक त्यांना पप्पी देते. कारण माझ्या नवऱ्याने मला मारताना त्यांच्याही अंगावरती हात उचलला, त्यांचा अपमान झाला. अपमानाचा बदला घेतलाच पाहिजे. बापरे
बापरे बापरे बापरे बापरे माझा मोड नाही कोण नाही पळाला लवकर बापरे आई गो आवाज तिकडे नाही इकडे या बापरे कुठे गेली होती मम्मी पळ म्हणे मला पळायला माझ्याकडे लावली इकडे या काय म्हटलं झालं? बापरे मला इच्छू चावलं इच्छू चावलं बापरे बापरे इच्छू चावला आता मी काय करू पोलीस पाटील आपल्याला बोला बोलवतो मी पोलीस पाटील आपल्याला बोला लवकर बोलवा ना आप्पा बायको आप्पा बायको आप्पा बायको आप्पा बायको मी तुझी बायको आहे का आप्पा माझ्या बायकोला इच्छू चावला तुम्ही इच्छू असं बोल घाबरू नको इच्छू चावला तुम्ही अरे 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 डॉक्टरला बोलवा लवकर डॉक्टर नको वाईट नको ठीक झालं तू मला भेटला आमच्या गावात असे वाईट लोक आहेत विचूचा शब्द ऐकता विचू चढून देता ठीक झालं तू माझ्याकडे आला विचू उतारण्यामध्ये माझा पहिला नंबर काय गावात माझा कुणी हात धरत नाही तुम्ही इच्छू चावता हो टाइमपास नका करा माझ्या घरी चला बायकोला इच्छू चावला बापरे 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 अवली आग आग झाली ना विचू चावला तुला इच्छू चावलं मला हाताला चावला नाही पाठीला चावला नाही पायाला चावला नाही नाही मग इच्छू कुठं चावला मुद्द्याच्या जागेवर मुद्द्याच्या जागेवर चावला मुद्द्याच्या जागेवर मुद्द्याच्या मुद्द्याच्या जागेवर चावला म्हणे मुद्द्याच्या जागेवर मुद्द्याच्या जागेवरती कुठं चावला ग गालाला अरे 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 गाय गो असं बरोबर नाही गालाला चावलं मला आठवण आहे आपण तुम्ही घराची पप्पी घेशाल गाय गो जागा नाजूक जागा पण त्या नाजूक जागेवर इच्छू चावला बघ मी इच्छू असं विचारतो मी मंत्र बोलत नाही नाही तंत्र बोलत नाही चुलीतली राख मागवत नाही लिंबाचा पाला मला चालत नाही इच्छू असा उतरतो की ज्या ठिकाणी इच्छू चावला तिथं मी पप्पी घेतली म्हणजे इच्छू असा खरकन उतरून जातो असं असं सांगतो का नाही तुला गायला चावलं का गाय गो आता तुम्ही गालाची पप्पी घ्यायच्या या नाही करू राहिले तुम्ही माझ्यावर मी घ्यावी लागेल मी काय राहू? इच्छू उतरेल. त्या लवकर तुला राग तर येणार नाही ना आता काय काय एक काम करा तुम्ही जर पाहिले ना पप्पी घेताना तर मी इच्छू सोडून जाईल चुल्याला पाय लावून या नाही मी तर सांगतो नाही मला इच्छू चढल उलका डोळे जातो ना नाही ना डोळे जातो तर. झाकून घ्या मामाने डोळे कसे टाकले ते पापा असे डोळे जातो का डोळे उघडे आहेत सर्व आहे तुला सर्व दिसतात तुला हे किती मोठे आहेत दोन्ही. डोळे टाकले ते बांधून घ्या बाजून घे अहो तोंड नका बांधू डोळे बांधा अरे डोळे झाक ना इच्छू चढला ना काय दिसतंय का दिसलं का काही हे किती मोठे आहेत मला माहिती नाही हा बस शाबास आप्पा या कुठे चावला झालं का अजून गेलो मी नाही ती पायचा पप्पी घेतली नाही तितक्यात झालं का पापी पापी नको म्हणून लवकर घे हा. कुठे का उतरला खरकन उतरून गेला कसं वाटतं आता बरं वाटतं आता ते ढिगार पडली ती आता अहो आप्पा माझ्या जवळ आली आले बरोबर पप्पी घेतली एकदम भारी वाटलं इच्छू असा दिशी उतरून गेला असं आहे का आता तू तिकडे नको झोप मग तिकडे इच्छू तू इकडे झोप हा झोप लवकर बाई आता तो म्हणून आला तो. तुझ्या आईला तुझ्या इच्छू चावलं म्हणे का मी काय ऐकत नव्हतो का मागून मला जुना प्रेम नवा करायचा आहे असं आहे तसं आहे आणि मी बी ऐकत होतो मला याला काय करायचं याला करू दे तर बाईने बरोबर सांगितलं गालाला इच्छू चावला तो कसा म्हणतो मी का तोंड लावून पत्नी घेऊन इच्छू उतरवतो चांगलंय तिला गालाला चावला मला पण चावल कुठं का चावेना कसा का चावेना तुला तोंड लावून इच्छू उतरावचा आहे ना तू फक्त तोंड लावून इच्छू उतराव आता मला मी इच्छू चावतो बाईच्या आगे 36 लाख आहे आमच्या बी अंगात 50-60 लाकडे असते किती बी असते पण आम्ही बी कशी इच्छू उतरवतो बायकोला मी घेऊन जातो बायको आता काय करू काय झालं मला बी इच्छू चावला मला बी इच्छू चावला आता काय करू दवाखान्यात चला मग बरं तुला ती राखा ना नाही तवाने ते पाटीला बोलवतो फक्त कोणाला त्याला बोलव इच्छू उतरणार आप्पाला बोलू का आप्पाला बोलव लवकर थांबा रडू नका मी आणता येत्या अहो पोलीस पाटील आप्पा अहो
तुम्हाला काय माहिती का? रंगूक आणि तू या टायमाला आली म्हणजे तुम्हाला काय माहिती का? काय झालं? मी नुसतं बहाणा केला होता तुम्हाला पप्पी देण्यासाठी इच्छू चावण्याचा. बर पण तुम्हाला त्या रोडला खरोखर इच्छूने चावून घेतलं. काय तुम्हाला इच्छू उतरवता येत नाही फक्त मला माहिती. इच्छू चावला आता मला इच्छू उतरता येत हे फक्त मला माहिती तुम्हाला इच्छू उतरवता येत नाही माझ्या नवऱ्याला नाही. तो रानगठ्ठा आहे. बर बेरगुमा पाहिला का? असं का? एक जर टाकला तुम्हाला म्हशीसारखं गुतत गुतत मुतवीन तो. बरोबर त्या ठिकाणी जरा काहीतरी खोटा बहाणा करा. काय तुझा नवरा बोलव त्याला बोलव. का? लई वाईट झालं कारण जानवर लहान असतं पण लई त्याला आग असते. लई जैवी असत. दादा पाणी पित नाही ना ते. इच्छू चावला. कुठं चावला? हाताला चावला असेल भाऊ. तो जो इच्छू मारला ना त्याला मारला नाही तोच मला चावला. असं का? तोच चावला. हा समजलो. तुम्ही उतरावं लवकर. हाताला चावला का? नाही हाताला चावला असता मी पायाला चावला असेल. मी मोकळा केला असता. पाठीला चावला असेल. मग इच्छू कुठं चावला भाऊ? अरे 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 वाईट जागा आहे साली ती. इथं पप्पी घ्या तुम्ही लवकर. थांबा 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 उतरावा लवकर. अरे थांब रे बाबा. ती जागा अशी ठस ठस करू लागली. अरे नागू इकडे ये भाऊ. चुलीत राकांत. चुलीतल्या रातची भाषा नाही तोंड लावाची भाषा आहे. तोंडात लावा. लिंबाचा पाला आण रे नागू. आप्पा हा तुम्हाला काय वाटलं इच्छूचा चावला? हा नाही मग ना नाही मग दोघा बच्चांच्या मध्ये चालू. अरे 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 लवकर जागा लई वाईट जागा आहे भाऊ. असं मागं वर थोडं. मला इच्छू उतरता येत नाही. मला इच्छू उतरता येत नाही. बायकोची पप्पी कसं काय घेते? अरे नेहमीप्रमाणे पाप लाव त्याला. तू नेहमी कोणी विसरून नाटक केलं? हे परकेनी आहेत. हा. हे कोणी माहिती? हे माझी सख्खी भाऊ आहेत. हा भावी भाऊ आहे मी तिचा. लग्नाला कुठे गेला तू? लग्नाच्या मी टायमाला गावाला गेलो होतो. पुण्याला आणि मी कोण आहे तुझा? हा मी कोण आहे तुझा? तू माझा हा? साडू. हे जास्त जास्त नाही. चल आता ऐकू आपण रंगबाजी मस्त. हा बरोबर चाल लवकर चाल.